नमस्कार मित्रांनो, BA BSc BCom महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव या युनिव्हर्सिटीमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुमच्या रिझल्टवरती CGPA दिला असेल, पर्सेंटेज कसे काढायचं आणि टोटल मार्क्स किती मिळाले अगदी 5 सेकंदामध्ये तुम्हाला मी कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे। तर बघा, या ठिकाणी CGPA गुणिले 10 हे आपल्या रिझल्टच्या बॅक साईडला दिलं असतं हा फॉर्म्युला, आणि ओवर 9.5 सुद्धा आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये यूज करतात कॅल्क्युलेशनसाठी, आणि इतर युनिव्हर्सिटीमध्ये 6.5 7.5 असू शकते। तर इतर युनिव्हर्सिटीचं पण कॅल्क्युलेशन करू शकतो आपण। तर आपल्या युनिव्हर्सिटीचं या पद्धतीने CGPA गुणिले 10 असं आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचं आहे। तर आपल्या रिझल्टवरती CGPA काय आहेत ते बघायचं आधी, नंतर CGPA बघा, माझ्या रिझल्टवरती 8.6 आहे। तर 8.6 गुणिले 10 बरोबर 86, किती टक्के आले? 86% आले। नंतर 86 भागिले 100 गुणिले 400, 400 का घेतले? 4 विषय आहे म्हणून 400, 8 विषय असेल तर 800, 12 विषय असेल तर 1200 घ्यायचं आहे या पद्धतीने। तर 400 घेतलं बरोबर 344, म्हणजे 400मधून मला 344 मार्क्स मिळाले, आणि पर्सेंटेजसुद्धा कॅल्क्युलेशन केलं, आणि टोटल मार्क्स किती मिळाले तेही तुम्हाला मी अगदी 2 सेकंदामध्ये या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून दाखवलं। या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा। शिक्षक भरती असेल किंवा इतर भरतीसाठी आपल्याला पर्सेंटेज आणि टोटल मार्क्स लागत असतात, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तयार केला, आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। ज्यांना जमत नसेल ते अगदी 2 सेकंदामध्ये काढून घेणार। धन्यवाद।